नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील बालसंगोपन योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे. 5 जून 2026 रोजीचा महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून त्यांचा निधी वितरित करण्यासंदर्भात, त्यांचा हप्ता वितरित करण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर झाला आहे. आणि त्या शासन निर्णयामध्ये बघा, सन 2026-27 म्हणजे आता जो चालू वर्ष आहे तो, या आर्थिक वर्षाकरिता अर्थसंकल्पीय केलेल्या तरतुदीतून किंवा निधीतून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेकरिता लेखाशीर्ष 2235B906 अंतर्गत निधी वितरित करण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर केला आहे. आणि या शासन निर्णयाच्या संदर्भात महत्त्वाची बाब अशी, या लेखाशीर्षकाअंतर्गत 2026 आणि 27 या वर्षाकरिता महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेसाठी या ठिकाणी 200 कोटी इतका निधी अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार मंजूर करण्यात आला होता. आणि या अर्थसंकल्पीय तरतूद किंवा निश्चित केलेल्या निधीतून या ठिकाणी अनुदान वितरित करण्यासंदर्भात राज्य सरकार विचाराधीन होता. आणि या अनुषंगाने महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी घेत असताना ज्या काही बालसंगोपन योजनेअंतर्गत ज्या काही योजना आहेत, त्यामध्ये बालसंगोपन योजना, संगोपन व काळजी म्हणजे जे काही प्रत्येक महिन्याला हप्ते येतात तो, आणि बालसंगोपन योजनेसाठी ज्या काही स्वयंसेवी संस्था काम करतात त्या, या दोन्ही घटकांसाठी या ठिकाणी अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार 200 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला होता. त्यापैकी 120 कोटी इतका निधी वितरित करण्यासंदर्भात, वाटप करण्यासंदर्भात महत्त्वाची मंजुरी राज्य सरकार प्रशासनाने दिलेली आहे. आणि या अनुषंगाने उपरोक्त प्रमाणे वितरित करण्यात येणारे निधी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेअंतर्गत आभासी वैयक्तिक ठेव लेखा, व्हर्च्युअल पर्सनल डिपॉझिट अकाउंट VPDA द्वारे वितरित करण्यासाठी उपसचिव, महिला व बालविकास विभाग, मंत्रालय मुंबई यांच्या नियंत्रण अधिकारी, कक्ष अधिकारी, महिला व बालविकास विभाग, मंत्रालय मुंबई यांना अहरण व संवितरण अधिकारी घोषित करून हे जे निधी आहे, हा जो पैसा आहे, हा वितरित करण्यात यावा, अशा पद्धतीचा महत्त्वाचा शासन निर्णय राज्य सरकारने या ठिकाणी पारित केला आहे. त्यामुळे बालसंगोपन योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी अपडेट आहे. बालसंगोपन योजनेचे अनेक लाभार्थी हप्त्याचे, अनुदानाची वाट बघत होते, तर त्यांच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची खुशखबर आहे. त्यामुळे मित्रांनो, तुमच्या परिचयाचे बालसंगोपन योजनेचे जेवढेही लाभार्थी असतील त्यांना ही व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वाच्या अपडेट आपण आपल्या चॅनलवरती देत असतो. सर्वांना ही व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.